केतन अग्रवालच्या निर्गुण हत्येच्या धक्कादायक प्रकरणाला एक अत्यंत भावूक आणि नवीन वळण मिळाले। केतनच्या आई रेखा अग्रवाल यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्यायाची आर्द्र हाक दिली आहे। सध्या या हत्या प्रकरणी पोलिसांकडून मुख्य संशयित सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीतून रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। मात्र दुसरीकडे एका हतबल आईने आपल्या काळजाचा तुकडा गमावल्याचं दुःख या पत्रात मांडलंय। रेखा अग्रवाल यांनी पत्रात लिहिलंय की इतर आईप्रमाणेच त्यांनीही आपल्या मुलाच्या सुखी संसाराची, त्याच्या लग्नाची स्वप्न पाहिली होती, पण त्यांना चक्क आपल्याच हाताने पोटच्या मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले। केतनच्या मृत्यूने त्यांच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण केली असून ज्या दिवशी केतन गेला त्याच दिवशी त्यांचे जग संपल्याचे त्यांनी म्हटलंय। या दुःखाची तीव्रता एवढी मोठी होती की केतनवर अतोनात प्रेम करणाऱ्या त्याच्या वृद्ध आजोबांना नातवाचा विरह सहन झाला नाही आणि महिनाभरातच त्यांचंही निधन झालं, ज्यामुळे कुटुंबावर अवघ्या काही दिवसांतच 2 पिढ्या गमावण्याचे अतीव दुःख ओढवले। रेखाजींनी पंतप्रधान मोदींकडे स्पष्ट शब्दांत मागणी केली आहे की त्यांना कोणतीही सहानुभूती किंवा विशेष मेहरबानी नकोय, तर फक्त आणि फक्त न्याय हवाय। कृपया केतनच्या केसला इतर सामान्य केसेस सारखं बनवू देऊ नका। तो कोणाचा तरी मुलगा, नातू आणि भाऊ होता, पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग होता। हा त्यांचा सवाल आज संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारा आहे।